श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुदे नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुनरुत्थावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजारायणन ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दन्तातिलं गवसदृशं तत्त्वमिति लक्ष्यम् एकनित्यं विमचलं सर्वदी साक्षीभूतो भावातिलं त्रिरहितं सद्गुरुतु नामितम्. ओम रक्तानुरक्तवदन पद्मनेत्र स्वास्वंद कथाटोपी जमाला दंडकमण्डकलोदरं कण्डैककरं रक्षकं गुणरहितं त्रैलोक्यपालकं विश्वनायकं भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समतावतारकं पाहिमं. जय जय क्षीरसागर विलासी माया चक्र चालक अविनाशी शेषनाचा अनंत वेश आनंदमातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवंत शिवकुमार एकदंत परशुधर अगमय लीला जयाची त्या मंगला साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामीचरित्र सारामृतपूर्ण निर्गुद्यपणे हो हे तिचं वरप्रसाद मिळता मूळ पंडित होता तत्वाता सकळ काव्यार्थ येत हाता श्री ती ब्रह्मसुता नामियेला तो अन्नामतिर्मनाशकम अविद्येकाम छेदकम जो सद्बुद्धीचा प्रकाशम विद्यादायक गुरुवर्य तेही अस्ति माता पितर तेष्टे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवताचा अवतार लीलाविग्रही अन्नकुमार दत्तायत्र नामेला धर्मसंस्थापकाने युगायुगी अवतार घेणे नानाविधी वेश नटणे जगतपतेचे कर्तव्य मग घेतेच अवतार प्रसिद्धोका अन्नकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोट्याने कोणत्या काळी कोणत्या जाती कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नाम महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविला नानाविध भक्तमनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमुने करीत प्रार्थना कर जोडून आपली विकांत महिमा जनी गायाचे योजले करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसे एकूण स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी आता नमुनी साधू वृद्ध त्याची नाही भेदाभेद तो सुखे आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचले त्याने वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावस नामिले कवी कालिदास त्याचे नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञानी डोलविमान त्याचे चरण नामिले ईश्वरचरणी जटली चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथरंभी तया नामित व्रत प्रसाद कारणे आहो तुम्ही संतजनी मदतीनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी जा आता करुनी नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आधार धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी जेकडे न पाहावे स्वामीची लीला बहात अस्ति प्रसिद्ध लोकांत ते सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रास त्या महादधीतून पाही अमूलमुक्त फळे घेतली काही धावया माग सुज्ञाई अन्मान काही न करावा. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समत आधार भक्त परिसम प्रथम अध्याय गोड हा. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत मंगलचरण नामे प्रथम अध्याय गोड हा. श्री शंकरपरमस्तु श्रीपाल श्री वल्लभमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे बसती होई त्याची मनोरथी पूर्ती तैसी निष्काम भक्ताप्रती केवल प्राप्ती होतेस अक्कलकोटा माझारी राजप्पा मोती त्यांच्या घरी बसली समर्थांची सवारी भक्तळ मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाला पातळला त्या दिवशी साजा आधार त्याचा केला की त्यासह एक पारसी आला होता दर्शनासी त्या येण्यापूर्वी मंडळासी महाराजाने सुचवले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एक हरी दोघासी बसवणी दोहीवरी तिसरेवरले बसले आपण पाहुणी समर्थाचे तेज उभयतासी वाटले तोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी
स्वामीने हास्यमुख करूनही उत्तर दिले तया लागूनी, आम्ही कर्दळीवनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगातट पावन, नाना तीर्थ हिंडूनी हरिद्वार प्रती गेलो. पुढे पाहिले केदार शहर, हिंडलो तीर्थ समग्र, ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती पातळ गोदा तटकाप्रती, ती सीमा महाप्रख्यांती पूर्णांतरी वर्णिली. केली गोदावरीचे स्नान, स्थळ पाहिले परम पावन, काही दिवस फिरूनी हैदराबासी पातळलो. येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. नंतर बेगनापूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडूनी सकळ, सोलापुरी पातळलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने, अक्कलकोटा प्रती येणे तेथून हे झाले. त्यापासून ह्या नगरात आनंदी हाव नांदते, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्यांती विषय त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शना देती तयासी. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृती कथा समद, आनंद भक्त परिसम, द्वितीय अध्याय गोढा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, द्वितीय अध्याय. श्रीस्तु शुभवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धनधनती है जगती, स्वामी चरणी त्याची भक्ती, त्याची नाही पुनरुक्ती. पद पावले कैवल्य, निर्विस्कारे स्वामी मूर्ती, लोक चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती. मंगळवेढा सोडले मोळा माझी वास्तव करीत, आप्पा डोळे झाले भक्त, त्याचे सकल वृत्त अल्पमती केवी वर्णू. सर्व घेऊ स्वामीसी, डोळे जाते अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून डोळासी, मागे परतणे भाग पडे. डोळे गेले परतुनी, स्वामी चालले उठूनी, बहुत वर्तले सेवकांनी, परी न मानले त्या. तेथून निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बसले येथिरास स्वच्छने. तेथे एक अवधी होता, तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता. महासिद्ध समजला पूर्वपुण्यस्तव निश्चित, आले चोळप्पा ग्रहप्रती, स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती. चोळप्पा करी आधार, योगाधिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तस्तव पायी. स्वामी आले सदनाते, त्याची देखुनी भक्ती, स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्पाची चिंता. आनंद झाला बहुसाळ, त्यापासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चोळप्पा करी अधिक अधिक, तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असून कारभारी. परमज्ञानी असते ते, चोळप्पाच्या ग्रहाप्रती आले कोण एक यती, लोक चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात, नुकताच कळता वृत्त, की आपुल्या नगरात यतिकांत पातळे. वार्ता ऐसी ऐकून राव बोलले काय वाने, गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी आम्ही श्रुत पाही, अजवर झाली नाही. आता जाऊनी लवलाई, भेटू तया यतिवर्य, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकून कानी, हे सत्य तरी येऊनी आता देत दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली. मतली गुंतली रायाची, खुन पडली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदिली, समस्त पावले वंदली, पुष्पोपचारे पुंजली, स्वामी मूर्ती नुप्तराय. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृती कथा समत, प्रेमळ भक्त परिसम, तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी रत्नमस्तु. श्रीस्तु शुभवतु. इथे श्री स्वामी चरित्र सारामृतम, अक्कलकोट नगर प्रवेशम, तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ.